आत्ताच बाहेर जाऊन आले मार्केटमध्ये आणि इतकी गरमी आहे बाहेर, इतकं ऊन आहे की बापरे बापरे. उन्हामुळे माझ्या चेहऱ्याला इतकी गरमी झाल्यासारखं वाटतंय बापरे. म्हणून आपण टोनर यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. बापरे, मी टोनर लावते. हां, ओ माय गॉड, माझं टोनर संपलेलं आहे आणि कालच माझं हेअर टोनरसुद्धा संपलेलं आहे. माझे दोन्हीही टोनर संपलेले आहेत. आता काय करू? कारण या उन्हाळ्यामध्ये आपल्या फेसला हायड्रेट ठेवण्यासाठी टोनरची खूप जास्त आवश्यकता आहे. काय करायचं काही कळत नाही आहे. पण माझ्याकडे एक असं टोनर आहे जे 2 in 1चं काम करेल. हो, एक असं टोनर जे हेअरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तसंच ते आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा खूप जास्ती इफेक्टिव्ह असं होणार. हॅलो हाय, मी योगिता. स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान असे DIY करतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की 2 in 1 टोनर जे आपल्या केसांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो आणि तसंच आपण आपल्या स्किनसाठी सुद्धा वापरू शकतो, ते कसं बनवायचं आहे. तर व्हिडिओ आपला पुढे जाण्याआधी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं लाईक आणि सबस्क्रिप्शन माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. तर कसं बनवायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि हे टोनर बनवणं खूप जास्त इझी आहे. फक्त 3 इन्ग्रेडियंटने बनणार आहे. तर चला, मी आज दाखवते तुम्हाला कसं बनवायचं आहे हे 2 in 1 टोनर. हे टोनर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे तांदूळ. तांदूळ तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यातलं पाणी आहे ते फेकून द्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये क्लीन पाणी टाकून त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहोत. तांदळाचं हे पाणी आपल्या स्कॅल्पला आणि स्किनला हायड्रेशन आणि ग्लो देण्यासाठी मदत करेल. तसंच आपण दुसऱ्या बाउलमध्ये 4 ते 5 क्लोन घेणार आहोत, म्हणजे लवंग, आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी, थोडंसं कोमट पाणी. त्याच्याने त्याच्यातले जे बेनिफिट्स आहेत ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होतील. हे दोन्ही तुम्ही रात्रभर भिजत ठेवा किंवा वेळ नसेल तर 3 ते 4 तास तुम्ही भिजत ठेवू शकता. तर बघा, हे आपलं साहित्य तयार झालं आहे. आणि तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. तांदळाचं पाणी आपल्या केसांना हायड्रेशन देतं, तसंच आपले केस मऊ बनवतं आणि चमकदार बनवतं. तसंच आपल्या स्किनसाठीही त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. स्किन तजेलदार ठेवतं, हायड्रेट देतं स्किनलाही, आणि उन्हापासूनही त्याचा खूप छान बचाव करतं. तसंच क्लोन जे आहेत म्हणजेच लवंग आपल्या केसांमधील जी फंगल इन्फेक्शन आहे, तसंच गरम्यामुळे झालेले इचिंग आहे ते कमी करण्यास मदत करतं. तसेच नवीन हेअर ग्रोथ येण्यासाठीही मदत करतं. आणि स्किनसाठीही हे एक सूदिंग इफेक्ट आहे. आपल्या स्किनवरती येणारे मुर्म किंवा उन्हामुळे होणारी इचिंग ते कमी करण्यासाठी मदत करतं. हे दोन्ही इन्ग्रेडियंट एकत्र आल्यामुळे आपल्या स्किनला आणि हेअरला डबल बेनिफिट मिळतं. हे तुम्ही नक्की करून वापरत जा आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये 7 डेजपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. ह्याच्यात जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करू शकता. हे तुम्हाला खूप जास्ती बेनिफिट देईल. टोनर बनवण्यासाठी मी राईस वॉटर जे आहे, तांदळाचं पाणी, ते अर्धी बॉटल घेतलं आहे त्यात ओतून, आणि अर्धी बॉटल मी याच्यामध्ये टाकणार आहे आपलं लवंगाचं म्हणजेच क्लोनचं पाणी. आणि तुम्ही त्याच्यामध्ये क्लोनचे तुकडेही टाकू शकता. तसंच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. व्हिटॅमिन ईमुळे आपल्या स्किनवरती एक मऊपणा येतो आणि तसेच हे जे टोनर आहे त्याचीही लाईफ वाढते. त्याच्यामुळे व्हिटॅमिन ई आपल्या स्किनसाठीही खूप बेनिफिट आहे. सनबर्नसाठी याचा खूपच छान उपयोग होतो. फायनली मी माझा टोनर बनवलेला आहे. बस सगळे लिक्विड टाकल्यानंतर मस्तपैकी शेक करायचं आहे आणि सो कूलिंग अँड सूदिंग इफेक्ट नक्की करून बघा. तसंच हे आपण आपल्या हेअरवरती सुद्धा वापरणार आहोत. केसांचे सेक्शन करून घ्यायचं आहे आणि हे टोनर जे आहे ते आपलं राईस वॉटर तर तुम्हाला माहिती आहे हेअर ग्रोथसाठी खूप जास्ती यूज केलेलं इन्ग्रेडियंट आहे. तसंच लवंग जे आहे ते हेअर ग्रोथ बूस्ट करण्यासाठी खूप जास्ती यूज केलेलं जातं. बस हलक्या हाताने असं छान असं मसाज करा आणि झालं.
तर पाहिलं ना किती मॅजिकल टोनर आहे हे. नक्की तुम्ही तयार करा आणि नक्की वापरा. हे टोनर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुम्ही चेहरा धुतल्यानंतरही वापरू शकता, बाहेर जातानाही वापरू शकता, बाहेरून आल्यानंतर चेहऱ्याची लाही जी होते त्याच्यासाठीही तुम्ही हे टोनर वापरू शकता. नक्की हे टोनर वापरा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला याचा काय इफेक्ट झालेला आहे. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊ. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल.